राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असेल किंवा काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी असेल हे देखील आले आहे। बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। संघाचे एकंदरीतच साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आणि ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यांना घेऊन आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी किती आक्रमक आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तायवाडे सर, आपण त्यांना विचारूया, आज दुसरा दिवस आहे, तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे। सरकारकडनं काय लेखी आश्वासन पाहिजे तुम्हाला? आम्हाला सरकारकडनं तेच लेखी आश्वासन पाहिजे की 2 वर्षापूर्वी जेव्हा अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, तेव्हा 1 महिना आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर असो, चंद्रपूर असो, ठाणे असो, खामगाव असो, गोंदिया अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे साखळी उपोषण केले, मोर्चे काढले, धरणे दिले, निदर्शन दिले आणि त्यानंतर सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष केंद्रित करून आम्हाला चर्चेला बोलावलं आणि त्या चर्चेच्या नंतर सरकारने आम्हाला लिहून दिलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे कागद पुरावे मिळाल्याशिवाय कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देणार नाही, ही यावेळेची महत्त्वाची मागणी आहे आणि त्यालाच आमचा विरोध आहे। आपण आता नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने राज्यामध्ये मंडल यात्रा काढलेली होती। ज्यांच्या नेतृत्वात ही मंडल यात्रा निघाली होती ते राजापूरकर हे काल मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गेले। त्यामुळे कशा प्रकारे बघता तुम्ही, एकीकडे त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांच्या नेत्यांच्या भूमिकामध्ये विसंगतपणा दिसतो? नाही, आता कसं असतं, पुष्कळदा हा वैयक्तिक प्रश्न असतो की तुम्ही एकीकडे ओबीसीचं नेतृत्व करता, एका अधिकृत पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे आहात आणि जेव्हा हा ओबीसी समाज संकटामध्ये आहे, त्यांच्यावरती फार मोठं अतिक्रमण करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो आहे, अशा वेळेस ओबीसी सेलचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्या विचारपीठावर जाऊ नये, त्यांनी जायचं तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ओबीसीचं नेतृत्व करू नये आणि मग त्या पदावरती जायचं। म्हणजे जरांगे पाटील जे काही मागणी करता आहेत त्या मागणीला राजापूरकर यांचं समर्थन आहे असं सिद्ध होते आणि ते जर त्यांचं असेल तर ओबीसीचं नेतृत्व करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? तुमचे सहयोगी पक्ष आहे, त्यांनी मंडल यात्रा काढली आणि दुसरीकडे ते मनोज जरांगेच्या व्यासपीठावर जात आहे। नाही, आता त्या पक्षाच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा तो अधिकार असेल, परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं जे धरणे आंदोलन कालपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे, ज्या ओबीसीच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे, त्याच्या मागण्या ओबीसी महासंघाच्या वतीनं करण्यात येत आहे, त्याच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। काँग्रेस पक्षाची भूमिका तुम्ही काल स्पष्ट केली, काही नेत्यांमध्ये थोडंसं वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे, पण पक्षाची अधिकृत भूमिका काय समजायची आम्ही? प्रांताध्यक्षांनी जी भूमिका मांडली तीच अधिकृत राहील की नाही? प्रांताध्यक्षांनी परवाच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टपणे सांगितलं की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी 50% अट शिथिल करून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काही हरकत असण्याचं काही कारण नाही, ती भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर आणि मागण्यांवर ठाम आहे। काल शरद पवार साहेबांनी एक सल्ला दिला, कुठेतरी संविधानात संशोधन करून जी मर्यादा आहे ती वाढवायला पाहिजे, जेणेकरून दोन्ही समाजाला न्याय देता येईल। नाही, बरोबर, ते बा सर्वच नेत्यांचं हे मत आहे की जे ओबीसीचं आरक्षणाचं समर्थन करतात, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागलं पाहिजे याचं समर्थन करते सुरू आहे। आम्ही पण ते म्हणतो ना की जनगणना करा आणि 50%ची मर्यादा हटवा, जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी भागीदारी, या तत्वाप्रमाणे आरक्षण सर्वांमध्ये वाटून द्या, कोणाचाही विरोध राहणार नाही। काँग्रेसचं समर्थन आहे शरद पवार यांनी जो काल सल्ला दिला किंवा एक सूचना सुचवली? नाही, राहुलजीचीच भूमिका होती ना। 2 वर्षापूर्वी राहुलजींची ती भूमिका स्पष्टपणे त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडली होती, संसदच्या अधिवेशनामध्ये मांडली होती की जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, त्या संख्येनुसार त्या समाजाला त्याप्रती तेवढं आरक्षण दिलं तर कोणाला काही हरकत असण्याचं कारण नाही, म्हणून ती भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार असेल ते देखील या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पोहोचलेले आहे आणि महत्त्वाची गोष्ट की काल शरद पवार यांनी जो सल्ला दिला होता त्या सल्ल्याचं काँग्रेसने देखील समर्थन केलेलं आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील समर्थन केलेलं आहे। या व्यतिरिक्त राजपूरकर यांनी जी भूमिका घेतली त्याचा मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाने निषेध केलेला आहे।
काँग्रेसने त्या संदर्भात सावध भूमिका घेतली की हा त्या पक्षाचा आणि त्या नेत्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यामुळे निश्चितच कुठेतरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मात्र राजापूरकर यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.